आपल्याला दुसऱ्याचं स्वीकारायची सवय लागली ना, आपलं मातीत घालायची सवय लागल्यामुळे आपलं पतन झालं. दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवून आपण आपल्या धर्मावर किती निष्ठा ठेवली ह्याचं प्रत्येकानं चिंतन. अरे कपडे कसे घालावे हे काय कीर्तना सांगायचा विषय का, तरी सांगावं लागतो. इतकी माणसाने बुद्धी घाण ठेवली. विठ्ठल लहानपणी दुधाची बाटली मोठं झाले मोठी बाटली, आणि एकदा मोठ्या बाटलीचा नादा लागला ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेकाड हरिपाठ बंद पडतो. बंद करा हरिपाठ. हा गांधावाले काय लायकीचे आम्हाला म्हणते, आणि त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. त्याच्यासाठी बुका थापलाय का तो? 5-6 पिऊन आमचा अध्यक्ष झाला का? पिणारे विचित्र असल्या 2 म्हातारे पारावर बसलाय ना, 10 रुपयाला खोकला जातो कुठं, दुसरा मला 100% देणार म्हणलं. कसं काय? अरे येड्या दारू म्हणून माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणलं. आता ती घालून निघले, हे घालून निघले, पिऊ नका, चांगलं खा, चांगलं. मॉनिटरला आवाज देऊ, पुढचाच आवाज द्यायचा, तिथून समोर सोडा जा किंवा कुठे पुढे द्या बॉक्स समोरून आवाज द्या आम्हाला रिटर्नचा. हां बेस थोडा कमी ठेवा. व्यसन फॅशन वाईट उठतं दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय वेतन गुटका खाल्ला, तोंड फुटन, दारू प्याला लिव्हर फुटन, चांगल्या कामाला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवण्यात सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वळत्या नाडी, दारूसल्या त्यान गुढी, इकावं लागन महाडी, इकडे गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावण्याच्या दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडी, मग कळण परमार्थाची गुढी. व्यसनाचे हरे जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. विडवलं निर्व्यसनी जीवन जगा. 31 वर्ष झालं सप्ताची परंपरा चालू. स्पष्ट सांगतो, 31 वर्षाच्या सप्त्यात तुम्ही महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करतो सोडून दिला, हा खरा सप्ताह आहे. 8 दिवसात गावात किती माळकरी वाढले बाबा, ह्याचा विचार करा. कीर्तन कमी आहे का? माणसात बदल काय झाला? माझं स्पष्ट म्हणणं आहे, 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढाव ना. एक कीर्तन झालं, एक तरी नाही. फक्त कोणती चोपासाठी सप्ताह का म्हणून रिझल्ट काय आला विचार करा. आम्ही जेवणाला सांगून तुम्ही पॅक झाले आणि काय बदलायचं कोणी? तुमच्यात बदल होतो, पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटले, खरंय नको रे, व्यसन करणं वाईट आहे, आपल्याला नाही करायचं. मंडपात आहे तो, मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावर हिरा मळता गप्पा सुरू, लय लांबून लांबून महाराज एकत्र आणि लय आराध्यात बो गावकऱ्याने आमदा चांगलं निवडून महाराज आणले होते, चांगले चांगले महाराज. तंबाखूवाले निवडत होते, कीर्तन संपले. आजचं तरी बारीक पिल्लू होतं बो, बारीकच होतं पण लय झटकिवलं रे गावाला. दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं व्यसन करू नका, सांगतच असते ते होय होय म्हणायचंच असतंय. आपण मी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणं मला किंमत आहे. त्यांचं नुसतं म्हणावं घ्यायचं नाही, त्यांचा धंदाच आहे. ते खाऊन मोकळा नका करू ना. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. हे परिवर्तन घडण्यासाठी धर्ममंडप आहे.
आणि एखादा तरी बदलावा या हेतूने एवढा भव्य दिव्य कीर्तन सोहळा पण आयोजित केलेला आहे. शरीर शंभदा कामा निर्वेशने जीवन जगा. भीमदादा वजनदार हे तर आपला विषय चाललाय. भीमाने सांगितलं मी आणतो देवाला. वेळ 2 मिनिटं. भीम बाहेर आला. ऐका, पडता जड भारी. भीमाने काय केलं? 9 खंड्या वजनाची गदावती घर 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 फिरले. गदा वर पिकले. भीमाने खाली बघून डोळे झाकून 1088वा हरी कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता, आता जर तू आला नाही तर तुझा देव पण संपला, माझा भक्त पण संपला. या भक्ताचे लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. गदावर फेकली. गदेच्या खाली भीम उभा राहिला. समर्पण करायचं ठरलं आणि डोळे झाकून कृष्णाचं चिंतन केलं. देवाला लिंक लागली. देव म्हणले ह्याने कुठं नाही केलं. खटकून गादा जर डोक्यात पडले असते तर भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता. पण कृष्णाचा दावा केला आणि गदा डोक्यात पडणार. देवानं उडी मारली. गदा वरच्या वर झिली. अरे भीमा, बिघडला का काय? गदा डोक्यात पडली असती मग. भीम म्हणला एवढा येडाय काय? आधी मतदान केले म्हणून तर म्हणते रोड डांबरी झाला पाहिजे. फुकट पण उद्या कराय मोकळे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय जेवा. आता काय त्या भीमाचा थाट बघावा. आधीच ती फुगीर होतं आणि आता तर देवाला आणलं. मुजीनाच कुणाला मुदा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन म्हटलं हिथं बसला. म्हणलं हि लय जळत होता. ह्याला सुद्धा विश्वास नव्हता मी देवाला आणेल का नाही. जेवता जेवता अर्जुनाने विचारलं भीमदादा तुम्ही देवाला कसं काय आणलंय? भीमदादाने सांगितलं मी देवाला कसं काय आणलंय मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये दिहू नावाचं गाव आहे. तिथं तुकोबारे नावाचे संत आहेत. त्यांना जाऊन विचारा. भीमदादाने देवा दासानं सेवकानं हरेचा धावा करायचा. हरीचं चिंतन करायचं. संकट कुणावर आला ऐका. जनाबाईवर चोरीचा आळा आला. आळा आला म्हणजे देवाने चांगला देव प्लॅनिंग केलं. देवाने देव हा भक्ताच्या परीक्षा घेत असतो. नीट ऐका. आणि आपल्या गावात चर्चा झाली. जनाबाईने चोरी केली. जनाबाईने चोरी केली आणि चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला बघ. ते पाराव बसणारे नमुने ही भयानक असं फक्त गावचं कुटानं ह्याचा असं झालं त्याचं तुझं बघ ना लोकांची चर्चा करतो. आणि गप्पा तर इतक्या मोठ्या. अमेरिकेत हे चालून जपानमध्ये ते चालून बांगलादेश राहणार गावात वगैरे तिकडला का अमेरिका जपान कुठल्या गप्पा म्हणतो काही येड्यावानी करतो. चांगलं करणारला करून देणार नाही. एखादा गेला वारीला आला माळ घालून गप मारला का नाही त्याला टोचून बोलणार. रेटला काय जण थापला काय बोका केली का वारी भेटला का इठ्ठल आता विमानाची न्यायला. ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं. ती येईल पावा जाताना उलटी गुडी घेतात. माळ पाण्यात सोडतो वर आल्या म्हणतं पावतानाच गेली नाही तो काढली निघत नव्हती. त्याला उलट्या गोड्या कोणी घ्यायला सांगितलं. समजलं की चित्र ते कोणालाच नीट बोलत. आम्हाला तरी काय नीट बोलतात का? मी परवा सकाळी कीर्तन नाही बोला. मला एक जण भेटला जेहारी मला जेहारी. ते मला माऊली कुठे आज खेळ. आम्ही काय जोगार खेळतोय का मटका लावलाय का जंगली रमी खेळतोय बा. मी म्हणा आमचा खेळच आहे. खेळ मांडेला वाळवंटी भाई नाचती वैष्णव बाहेर. नमुने 2-4 पुस्तक वाचते आमच्यापासून असंच काढतं. तू काय आमचा शिक्षक आहे का ना आम्ही तुझ्या ईद धरते तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर करा. काय प्रश्न करतात
एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मग यात येऊ ना म्हणून. याला पाटाला कसलं सांगेल तू कोबरानं नेला विमानाला, तर विमान कुठं उतरलं म्हणलं तुझ्या बापाच्या रानात, गुरुला काय जागा लागत होती का? मग काही प्रश्न करायचे. एक मला कीर्तन करता दोतर का गलता, मग काय बरोबर करू का? तू तर झाला निमा अर्धा उघडा, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. एकदा माझ्या कीर्तनाचा विषय झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी, त्याला माऊलीची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद निप जे पाहिजे त्याची देखी जे धरपण आधारे आरशात बघाल तीच दिसतं जेवणीत पेरलं ते चुकवतं. काय चुकलं? ते कीर्तन संपल्या मला महाराज तुमचं लई चुकलं. म्हणजे झालं काय? पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? म्हणजे शेंगदाणे पेरले त्याला टरफलं कुठून येतं बघा बरं का? काय टरफ कसं लावलं? मला शेंगदाणा आलाय की आत नाही, मला डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून दे ना, ती उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्याने असा कपात चहा ना म्हणा धरा ना. हा मला फक्त चहा. मला चहाचे बिस्किट नाही. मला बिस्किटाचा जाळ कर. कप बी नको, नुसता चहा. म्हणा हा कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? लागा मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2-3 गाव वाटायला होतो. म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय बाबा? अशी असते तर त्याला एक प्रमाण आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पावे हरी. चांगलं करणार नाही. एखाद्याने पंग दिली कशामुळे? अरे देऊ नको, पण देणार आलं तरी नाव ठेवू नको ना. समाज विघातक माणसं जे असतात ना, ठराविक वर्गच आहे. अख्ख्या गावात चर्चा केली, त्याने जनावरांना चोरी केली, जनावरांना चोरी केली. आणि एक वाक्य सांगा, चांगल्या जागा त्रास होणार, डुप्लिकेट करा किंमत भेटणार. सध्या तसंच आहे. जनावरांचे खरी सेवा तरी चोरीचा आळा आला. खऱ्याला त्रास आहे. खऱ्याला गोळी, फाट्याला पुरणपोळी, खरं खाते गटकाळी, गरिबाची फाटली जुळली, उसाल्याने टोळी, मोठ्याच्या घरात पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाला भाकर, आणि शेतकरी राजा असून झालाय नोकर. विठवलं तर अवघड परिस्थिती. जपानमध्ये चोर पकडा मशीन आणली, एका तासात 500 चोर सापडले. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले, एका तासात 2000 चोर सापडले. चोर पकडा मशीन भारतात आणला, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेली. चोर तर गवलच नाही. मशीनात घेणं म्हणजे नुसत्या लाबाड्या चालूत म्हणून. भारतात बुट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बुट पॉलिशला मशीन आहे. ह्या बॉक्ससारख्या मशीनी चौकात जायचं, मशीनीत पाय ठेवायचं, त्या मशीनमधून प्लास्टिकचा हात येतो, बुट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवता मशीनमधून, दुसरा हात येतो, बुट पॉलिश करतो, आणि दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ठीक आहे, सत्याची पंगत आहे का? कोणी आणि फुकट खाऊन काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेले पाय सोडते. चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली, डोकं लावलं, गेलं, मशीनीत पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली. फुकट. त्या मशीनची आतलच बंद झाली. इंग्लंडने मशीनीचाच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून मारायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लय आगाऊ माणसं. गंगापूरचा बाजार भरला. गंगापूरच्या बाजारात एक माशा मारायची पावडर एका बसतात 3 रुपयाला पुढे. माशा मारायची पावडर 3 रुपयाला पुढे. लोक म्हणजे 3ला माशा मारतात. घ्या पुढ्या, मरणाच्या पुढ्या खपल्या म्हणून. एक जण घरी गेला, बायकोला म्हणा जेवताना एक माशी राहणार नाही, पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाणा. आता एक औषध आहे का काय मध्ये नुसत्या लापाट्या चालू आहेत ना, म्हणून तो जनाबाने राग अभंगच लिहिला. आवाज धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
दरबार बिंद झालाय, खऱ्याला किंमत नाही. जनाबाईची खरी शेवण चोरी चाळाला. पहिला प्रश्न तुम्हाला करतो, मला सांगा, जनाबाईने देवाला बोलिवलं होतं का? नाही, देव मनाने आले. दुसरी गोष्ट, जनाबाई म्हणली होती का देवा तुम्ही मला दळू लागा? आले तर गपगप्पा आणून जावा का नाही देवाने? दळू लागलं. बरं किती वेळ दळला असं देवाने? बरं उगा 2 मिनिटं फोटो काढाय पुरतोय. मोठ्या माणसाचं असलंच काम असतं. खड्ड खांदाय, दुसरी झाडं आणाय, तिसरीच पाणी घालायचं, चौथी ह्यांनी फक्त पाल्याला हात लावायचा. पाला झाडाला सुद्धा नाही, पान धरतात असं चिमटीत. पत्रकारांनी फोटो काढायचा नाक्या तालुक्यात बाबाटा यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण. मी येले ना बाकीची पाणी मोठ्याचं काम. आता मला सांगाय, सोशल मीडिया मोठ्या माणसाचं खराटा घेऊन स्वच्छता अभियानचं फुटत. खरं मला सांगा बरं, ही झाडीत असते का? उगा नाटक आहे ती फोटो काढाय पुरते ह्यांची. मोठ्याचा देवाने काय लय जळू लागलं होय. रोज तर जनाबालाच करावं लागत होतं ना 14 माणसाचं. आपलं गाजा वाजा हो, सगळीकडे बोबाटा हो, देवले भक्ताची काम करतो म्हणून उभं फुट्याला आपला हात म्हणून 2-4 येड हाणलं. तेवढ्यात तर सगळीकडे झालं बोबाटा. देवले भारी, देवले दयाळू. पहिला मुद्दा जनाबाने बोलिवलं नंतर देवाला. दुसरा मुद्दा आल्यावर जड म्हणली नाही तरी देव मनाने दळू लागले. तिसरा मुद्दा नीट आहे का? दळून झाल्यानंतर घरी जाताना आपापल्या वस्तू सांभाळून नेणं ही ज्याची त्याची जबाबदारी न राहो. सोपं गणित आहे ना. शेला, मोत्याच्या माळा, वैजंतीच्या माळा, नवरत्नाचा हार जनाबाईच्या घरी ठेवायची काय गरज होती? तुळशीची माळ बरं राहिली नाही, खपक्या माळाच बरं राहिल्या चांगल्या सोन्या चांदीच्या, नवरत्नाचा हार. प्लॅनिंग ही बरं. मी म्हणतो जाऊ द्या, देवाचं नजर चुकीनं राहिलं, देवला ईश्वरवाळ आहे, फुकून चुकून राहिलं. पण तुमची वस्तू राहिली ठीक आहे, पण ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? जाणून बुज नजर चुकीने इतकं नसतं बरं होत. खरं तुम्ही इतकी बी देवाची बाजू घेऊ नका बरं. ठरवू नाही, प्लॅनिंग आहे बरं. मी म्हणतो चुकून गेली गोदडी गडबडी, जाऊन द्या बाबा. मग जनाबाईच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाला कळालं नाही का आपल्या खांद्यावर काय आलंय? ती इतकं खांद्यावर लक्ष जात नाही, इतका येडाय वय देव. मग घरी गेल्यावर तरी गबा आपली कपाटात ठेवून द्यावा का नाही गोदडी? नको बा, माझ्या जनाबाईवर आळी लोक बाबाटा करते नाही. ठेवून दिली का? हा खांद्यावर राहिला ना उभा कसा राहिला विटेवर, कसा काय असा राहिला चोऱ्या करून आले पूजा करायला. त्यांना तर तेवढंच पाहिजे की उड्या हाणाय सुरुवात. चोरी झाली, कुणी केली? जनाबाईची वाकळे म्हणजे जनाबाईने रात्री दर्शनाला आले, वाकळे राहिले फार नेलं म्हणजे बहिष्कार टाका म्हणे. सगळे जनाबाईच्या घराकडे निघाले. सोळाव द्यायचे म्हणे पंढरपूरच्या वाळवंटात सूरजला. बोला जाण्याची तुमची काय इच्छा? जनाबाईने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सोळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांना भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम आहे भगवत भक्ताचं. देह जावा तुवा राहू, पांडुरंगी दृढवाहू. जनाबाईने देवा जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. आणि तुझं भजन करताना जर देवा मला मरण आलं तर माझ्यासारखी भाग्यवान माऊली या जगाच्या पाठीवर दुसरी कोणी नाही. देवानं वाक्य ऐकलं, देवाच्या डोळ्यातून पाण्याला चुटकी वाजवली, सुळाचं पाणी जर पुढचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. सोळाव जाताना जनाबाईनं काय केलं? 1008वा हरी पडता जडबारी, संकट येऊ द्या हरीचं स्मरण करा. आणि सोळाव जाताना जनाबाईला भीती वाटली का? नाही वाटली. का नाही वाटली? आता भजन नाही, आशा वाटे जीवा, आशा वाटे जीवा. Yeah.
आईशी वाटे जीवा आवाज घडलिया सेवा समर्था. समर्थाची सेवा करल्यावर घाबरायचं काय काम आहे? मरण समोर आहे, पडता जड भारी, नीट ऐका. पण जनाबाने काय केलं? 1008वा हरी हे पहिलं चरण. येऊ द्या संकट, हरीचा दावा करा. देवाचा दावा करणं ही आपली जबाबदारी आणि संकटातून बाहेर काढणं देवाची जबाबदारी. विडवलं आणि देव भक्ताला कसा बाहेर काढतो ऐका. काय झालं? 2 महात्म्यांची भेट झाली. दोनही वजनदारच होते. एक अर्जुन आणि दुसरे हनुमंतराय. आणि अर्जुनाला जरा जरा अहंकार, जे हरी घालना, दिंडीत यायना, साप्त्यात यायना, पंगत द्यायना, येड्यावणीच करायला लागलं. जरा गर्व झालेले अवघड आहे. सध्या ज्याला त्याला गर्वच झालाय. कोणाला पदाचा, कोणाला रूपाचा, कोणाला कलेचा, कोणाला नेतृत्वाचा, कोणाला कर्तृत्वाचा. नुसताच ज्याचं त्याचा फिक्स वाक्य सध्या, मी शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू काय विश्वामित्र आहे का काय? विश्व निर्माण करायला निघालास. गर्वच ज्याला त्याला. गर्व करू नका, वाकाय शिका. लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा, जे वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायची, पण वाकाय शिकायचं. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. जास्त काम केलं लवकर पडत उलट. हा, काम मापात चालून द्यायची, गोड बोलत राहायचं, कार्यक्रमच होणार. विटवलं त्याच्यामुळे वाकायला शिका. म्हणून तर तू कोबर आहे म्हणले, लहानपण दे का दे मुंगी होऊन साखर खायची येडेवाणी करू नका. मुंगी काय चूक आकडा हलवतोय काय? लाईट गेली आली वाटते. आता जनरेटर खराब होऊन जाईल, फाडफाड करते तिथे. जरा थोडं आली असेल तर करा, नाही तर राहू दे, काय अडचण. विडावलं विडावलं मुंगी काय सोपं समजू नका बरं का. हत्तीला सुद्धा लोळली ती मुंगी. कानात शिरली की हत्ती सुद्धा आऊट होतो. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीनं महाग पुढं सरून खानकुन कानाखाली टाकली. गबस म्हणले आथरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उच्चारले जब लावले त्याला झप्पू. काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण शांतता झाली. तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, घोडेगाव शेनीचे गावातून एखादा दिल्लीला चला, गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसली मुंगी. नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली का नाही? तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथं गेल्या त्या मुंगीने घोडेगावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. जी म्हणली पुरावा. आले का नाही दिल्लीत? गावातली मुंगी म्हणली, होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले, दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा? आणखी जरा सोपं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. ज्ञानोबारा रूपी मोठ्याचे हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. तुका म्हणे जाण पावेला नावनीलान. वा काय शिका. अर्जुनाला अहंकार झाला, वा करा. हनुमंतराय म्हणजे ना मारुतीचं मंदिर आहे म्हणून ही कथा सांगतो. संकटाला भक्ताचा दावा करल्या भगवंत आपल्या भक्ताला कसं सिंह होऊ देत नाही ह्याच्यावर चिंतन चालू आहे. नीट ऐका. दुसऱ्या चरणाकडे हळूहळू एंट्री करायची आपल्याला. आणि मग
जय हरी दोघाचा झाले. अर्जुन म्हणला हनुमंतांना, काय म्हणले, दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकले, शितो बांधला, त्याला कसला कुटाणा करायचा, मला बोलवायचं नाही का, बाणात शितो बांधला असता. कोण म्हणतंय? अर्जुन. कोणाला? मारित्राला. काय गरज आहे का मग ह्यांच्या नादाला लागायची? अर्जुन जरी वादळ असेल तर ही चक्री वादळ आहे ना, आई काय बारीक आहे का काय? पावर हनुमंतराय म्हणजे काय? न पडे काम वेचणी रे. त्याला नादाला लागायचं अर्जुनानं ह्यांच्या. गर्भ झाल्या माणसं कुणीकडं येड्यावणी करतात. मग मारुतराय म्हणले, काय म्हणणं नाही, मला बोलवायचं होतं, मी शितो बांधला असता. हनुमंतराय म्हणले, का बस बांधला असता. पुलावनं जाणारे काय लाह्या खाणारी होती काय? आमच्यासारखे वजनदार माणसं तो बांधलेल्या पुलावनं गेले असते तर पूल मोडला असता. अर्जुन मला मोडूच शकत नाही. मारुतराय म्हणले, आत्ता मोडतो. अर्जुन मला आत्ता बांधतो. मोडल्यावर कमी ठेव. अर्जुनाला सांगितलं, मी बांधलेला पूल जर हनुमंतराय तुम्ही मोडला तर दुसऱ्या मिनिटाला मी आत्महत्या करणार, प्राणत्याग, अग्निप्रवेश, जिवंत राहणार नाही. आपल्या कलेव काय विश्वास आहे का नाही? म्हणले नाहीच मोडू शकत. तुम्ही काय करायचं? नाही मोडल्या. हनुमंतराय म्हणले, जर तू बांधलेला पूल मी नाही मोडला, तुझ्या रथाचा झेंडा आहे का, त्या झेंड्यावर आयुष्यभर तुझा ध्वज सारखे तुझा सेवक म्हणून हात जोडून उभा राहणार. तो माझा मालक, मी तुझा सेवक. राहतो झेंड्या मुक्का मला. ओके, दोघात डील ठरली. अर्जुनने काय सोपं होतं काय? देवडायावर ठेवला होता म्हणजे तिकडे काय कच्चं होतं काय? हा, एका बाणातच शितू बांधला. पण आगीर बाप हे होत आहे. ही काही सोपी ताकद आहे का? दुसऱ्याच्या गावात जाऊन खाकणं केलता राव. त्या गावाचा लंकेचा एकटा वाघ गेलता. रामाला सुद्धा कार्यकर्ते न्यावं लागले संघ. हे नळ जंबून ते एकटे गेलं होतं. काही कमी पावर आहे का? तिथं जाऊन त्याच्या नाकावर टिचून राग करून आले लंकेचे. अर्जुनाने एका बाणात शितू बांधलेला आहे. आणि हनुमंतरायामध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी हनुमंतराने मुठीमध्ये आवडली आणि पूल मोडण्यासाठी हवेमध्ये उड्डाण केलं आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार केला. जय श्रीराम. हनुमंतराय हवेत आहे. जेवढी ताकद आहे तेवढी अशी आपल्या शरीरामध्ये आणली. प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं आणि त्या पुलावर जीच उडी बसली म्हणता. कडाड काढ पुलाचा बुकाच. अर्जुनानं तेवच बुका घेतला आणि कपाळाला मेलो रे. पिठच केलं की र पुलाचं. एक दोन तुकडं तरी ठीक होतं, पण ही तुकडं सुद्धा मोजता येणार इतका तर भुगा केला म्हणले. पण आता ठरलंय पूल मोडल्यावर जीव द्यायचा. शब्दात बदल होणार. बोले तैसा चाले त्याची वंदावी. ठरलं त्यात बदल नाही. त्यावेळेस माणसं शब्दाला जीवापेक्षा जास्त जपत होते. आता काय शब्दाचं मार्केट ठेवलंय का? आता काय तोंडा वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेले की भांगारा येते. त्याने त्या गावचं वाटोळे केलं.
त्याच्यामुळे आता जशी आपलं खरं ठरत नाहीत ना, तोंडावी एक मागे एक सध्या लय अवघड आहे. अर्जुन मला ठरलंय त्यात बदल नाही, जीव द्यायचा देणार. चिता रचली, चितेला आग लावली, अर्जुन उडी मारणार, देवानं वार करायचं रूप धारण केलं, हाताला धरलं, मागं वळलं, हो मागं, आत्महत्या करणं पाप आहे, मरू नको. काय झालं? आमच्या दोघात ठरले. काय झालं? पूल मोडलं. देव म्हणले तुमच्या दोघात ठरलं, याला साक्षीदार कोण होतं का? नाही, आमचा बोलता बोलताच खेळ झाला म्हणले, कोणीच साक्षीदार नव्हतं. आता मी साक्षीदार. बांधा पूल, हनुमंतराय मोडा पूल. मारुतीराय म्हणजे जिंदगी गेलेल्या का उड्या हाणण्यावर, उड्या तरी कवर हाणा. आणि काय मिळालंय रामायणात मारुतीला खरंच सांगावं, रुपयाचा इन्कम झाला नाही ह्यांचा. तर रामाला त्यांची बायको मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली, ह्यांची शेपटी मध्येच जळाली. म्हणजे हाय का नाही, खरंच मारणच आहे का? मोकार उड्या हळूहळू जीवन झाले. पण असं ते आता काही जगाच्या कल्याण संताच्या परत बोलताय. जय श्रीराम हवेत उड्डाण. देवाला माहिती, अर्जुनाला माहिती, मारुतीला तुम्ही आता बी पूल मोडणार आहे. पण देवाने विचार केला अर्जुन वाचला पाहिजे. अर्जुन का वाचला पाहिजे? तर युद्ध करायचं. आणि युद्ध का करायचं? तर धर्म टिकवायचा. आणि धर्म का टिकवायचा? तर अवतरत त्याच्यासाठी यदा यदाही धर्मासाठी युद्ध, आणि युद्धासाठी अर्जुन सध्या वाचणं गरजेचं. तुम्ही म्हणता देवानं अर्जुनाची बाजू जास्त घेतली, मारुतीची बाजू कमी घेतली, असं जरा आम्हाला दिसतंय. असं आहे का? असं होत नाही. याचं कारण सांगतो. हनुमंतराय झेंड्यावर राहिले काय, मंदिरात राहिले काय, ते आहेत चिरंजीव. ते कुठं बी, तेवढ्या मोठा माणूस कुठं बी टाका तेवढी छपच पाडून येत असतो. पण हे बोलता बोलता भक्तीत बोलून गेलं होतं, जीव दिली. मारुतीराय म्हणले होते का जीव दिली? नाही. मोठ्याची भाषा ही अशी असते, तोलून मापून शब्द टाकणार. कधी किल पकाडा सापडतच नाही ती. आणि ज्यांना अक्कल नाही, भाय 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 करतात, होत्या पॅक करत. मग मोठा माणूस विचार करून बोलत असतो, आणि मूर्ख माणूस बोलून विचारात पडत असतो. विडवलं. हनुमंतराय हवेत गेले, आणि देवानं पुलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं. पुलावर मारुतीरायाची उडी बसली. पूल तर मोडलाच नाही, सुदर्शन चक्राची पावर भेटल्यामुळे देवाच्या शस्त्राचा भक्त कसे अपमान करतील. हनुमंतराय परत हवेत उचलले. मारुती म्हणजे प्रिंग आहे का काय? मागाशी म्हणलं ना, आता कसं काय वर उचललं? देवाकडे बघितलं, देव हसले. मारुतीरायाने वळखले, हे बाबाने कुटाणा केला. तेव्हापासून हनुमंतराय अर्जुनाच्या झेंड्या मुक्कामाला. मी सांगत तर ज्ञानोबाराय सांगता, ध्वज स्तंभावरी वानरू, दो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी. आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंतानी पुलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं. अभंगाच्या शीन होऊ नये म्हणून भगवंत काय करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, मग तो होऊ निधी सीन. भगवंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत. लेकराला जपायचं आईचं काम होते ना, तसं भक्त हे लेकरे आहेत. भगवंत आपले माता पिता आहेत म्हणून ते आपली काळजी घेतात.
पण लेकरू हे आई वडिलाशी अनन्य असावं. त्याप्रमाणे आपण जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म या गाती या लागे शरणागता शरण्य मीच एकू. देवाने सांगितलं माझ्यावर प्रेम करा मी तुमच्यावर प्रेम करणार. आणि भगवंत आपल्या भक्ताला संकटातून अलगद बाहेर आटीतटीचा प्रसंग जर आला तर शेवटचं शस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर करतात आडगाले सुदर्शन. पण भक्ताला संकटातून अलगद बाहेर काढतात. पण भक्ताने काय करायचं भगवंताचं चिंतन कोणतं करायचं तेच आपण एकदा करू. हातानं टाळी मुखानं नाम सगळ्यांनी प्रमाणे भजन करायचं आहे. विठोबा रखण्याचं भजन करताना 30 सेकंदासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही थांबा थांबा सांगतो. हातीवर कोण टाळ्या वाजवत आणि गावातल्या 2-3 मुलांनी शूटिंग करायला सगळीकडे सोशल मीडिया पाठवून तिथे खाली श्री क्षेत्र घोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर 31व्या वर्षामध्ये भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जर एकी असेल किती भव्य आणि दिव्य सर्व सत्ता संपन्न होऊ शकतो. गावचं नावलौकिक करण्यासाठी शनी महाराजांचा मारुतराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढचे हात वर 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 फिरवा. हा सुख सोळा स्वर्गी नाही विडो पार वा मस्त टाळ्या वाजल्यावर का सगळ्यांनी फ्रेश झाली माणसं गुलाबाच्या फुलावणी दिसायला लागली. हा नाही तर परत सूर्य फुलावणी माना टाकल्या होत्या काय काय नाही सुरुवातीला. टाळ्या वाजल्या प्रसन्न होतो. आणि हे जे कार्य चालू धर्म कार्य असावा तो धर्म मग सावं जाते वर्म. भारतासारखी संस्कृतीमध्ये शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी,
नाही. भारत माते की आई म्हणतोय आपण या देशाला पवित्र विचाराचे माणसात नाही का. सैनिक असं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंड, सोनं, आफ्रिका, तेल, सौदी अरेबिया, संस्कृती कसा समाजा पवित्र भारत देशाकडून शिकावी. भारत देश काय सामान्य आहे का. कसा आहे देश. पवित्र ते पुढे पाहू नको त्याच्या पवित्र ते कोण बसणारे म्हणते हे का धावत जेव्हा एकमेकाच्या अंगावर. हे धावणं नाही, ह्याला लय घासावी लागते. गायन वादन इतकं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा साळ लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळत आहे. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकणार. तर भगवताची शाही पडली, पितेचा भाता पडला, टाळ दिला तर टाळात गोट घेऊन घेतले, येण्याच्या तारा तोडल्या. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेताना मग बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागते काय, कोणाचंही काम नाही का. आज गाणारे वाजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे वजनदाराचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काय चाललं नाही. आपला देश कसा आहे ते चालू आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश एको कमी. देश म्हणत देश पवित्र आहे, कुळ पवित्र, या देशाची माती पवित्र आहे. आणि भारत देशाला दिशा दाखवणारं राज्य म्हणजे माझं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार केले तर राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. एक वाक्य सांगतो नीट ऐका. परवा जिजाऊ मातेची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊ मातेचं विशेष आहे. कारण स्वराज्य निर्माण व्हावं हे खरं स्वप्न जिजाऊ मातेचं आहे. आणि आईचं स्वप्न राजाने पूर्ण केले, तसे संस्कार जिजाऊ मातेने छत्रपतींवर घडले, तसा आकार छत्रपतींच्या जीवनाला माझ्या त्या माऊलीने दिला. एकच प्रश्न करतो, मुलगा जन्माला येण्याच्या अगोदर त्या मुलाच्या जीवनाचं ध्येय काय असावं असं ठरवणारी माऊली सध्याच्या युगात आहे का? नाही. पण छत्रपती जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या मुलानं हिंदवी स्वराज्य निर्माण करावं हे स्वप्न बाळगणारी माऊली म्हणजे जिजाऊ माता. जन्माला येण्याच्या अगोदर ठरवलं त्या जिजाऊ मातेने की माझ्या मुलानं काय करावं. गोरगरिबाचं दुःख पुसलं जावं, रयतेचं साम्राज्य स्वराज्य निर्माण करावं. या अशी माऊली असेल. आणि आई फक्त मायाळू नसते, तर आई म्हणजे एक प्रकारची शक्ती असते. हे जिजाऊ मातेनं दाखवून दिलं. म्हणून राजे कसे घडले माझी जबुने माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली 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 आवाज.
आनंदाने नांद होती तुझ्या आनंदाने नांद हो समज म्हणत हो शून्यातनं स्वराज्य मॉनिटर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं तलवारीच नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार हेल हेल ही बोल शाहीर खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी मग शाहीर खान वस्तीला तो आला शिवाजी लागे आजमावयात शत्रूला शाहीरच्या घरात शिवरात्री शिरले बघून शिवा मर्द खान मनी घाबरले गेला शाहीर याची पुतली बोटीच्या
राज्यात स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच न तोटा 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या माती आणि मातीचा अभिमान असण्याप्रमाणे म्हणून कष्ट करा. तरुण मुलांना सांगतो कष्ट करा, नीती ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय आवड झाले. जटिल प्रश्न आहे सध्या. पाण्याचा प्रश्न नाही, गॅसचा प्रश्न नाही, एकच प्रश्न आहे, बायकाच मिळाला. आम्हालाच काय आमच्या पोरा म्हणजे आम्हाला तेवढेच धंदे का? तुझं काय बना त्या लायकीचं आहे का? बोंबलत फिरतय, दहाव्यावर जातो, दारू पितो, बापा संघ भांडणं, आई संघ भांडणं, गावात बिव भांडणं कराय पुढं चांगल्या कामात माग. तुझ्या पोराला बघितलं तर डीजे वाल्याला घाम सुटतोय, असलं तर ते पेले घाली होते. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळं तर क्वालिटी ठेवा, रांग लागेल. क्वालिटीला काय किंमत आहे का नाही? डॉक्टरला बायको मिळाला, घडलं का कधी पेसाला बायको मिळाला, आले का पेपरला बातमी बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणाऱ्यांना. ट्रकने नवर देवत काय काय गावात पिकअप 407 80 लॉटच्या लॉट भरून कुंभमेळ्यात नेऊन सोडावं लागेल. करायचं काय यांचं? क्वालिटी बोंबलत मनगटात जगाला दाखवा. त्या सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा तर लय का असला, 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला काय मागल्यात म्हणे आम्हाला बायका द्या. तुम्हाला बायका सरकार न्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? क्वालिटी कमवा आणि काहीच नाही करता तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. शेवटचा पर्याय हा विनोदाचा भाग नाही. माळण बुक्याचा आमच्या गावातल्या 4 वर्षात लॉकडाऊनच्या नंतर 10 पोरांची लग्न जमलेत. म्या एक जण असंच बोंबलेत फिरायचं, महाराज लग्न म्हणजे मी सांगितलं काय करावं लागेल. मी म्हणलं कपडाला बुकान गळ्यात माळ. ते म्हणला खरंच सांगा माळ घालतो पण जमन का? ती बायकोसाठी माळ घालायला तयार झाली. म्हणा जाळ झाला शाकाहारी का नाही ना होणार पण बायको भेटल. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू पण माळ तरी वाढल. त्याच्या डोक्यात वेगळं गणित, माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला माळ त्याने बारीक म्हणायची माळ आणि मला बारीक म्हणावं लग्न जमत मग टप्पारी म्हणायची माळ. एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणे हाट कलर होता तर झोपताना म्हणायचा लय ऋत ती. मी म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या बुका लावायचा बारीक. अरे मला मोठा लावला आणि मला कपाळ काळ होईन लग्न लावतो. गंधन बुकान धोतरण न्यारण टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनिला. कुठेही कीर्तन नाही केलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग, काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाय पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच ना. कीर्तन समजा लोक म्हणायचे अरे हे तर संघ आलेले पण असू द्या. पोरग मावली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बाबाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते. वारकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुकणार राहीन, देऊन टाका पोरग्याला. 10 पोरांची जमिवली. हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कोणाचं जमत नसल गोडेगाव चलो माऊली पटाडे जिंदाबाद. 2 महिन्यातच फायनल करू पण नियम ध्यान ना माळण बुका. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन लगेच चेंज होतो. आणि बदलावा का बदलावा? नुसतं मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं ही डोक्यातनं काढून टाका. मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका तर त्याची संस्कृती बघा. त्याला नुसता बंगला बघू नका, मुलगा चांगला बघा. हा फार महत्त्वाचा. लग्न जमीत 100 एकर जमीन आहे ती तर पेता निघालं 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमीत 1/2 एकर जमीन आहे. मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात, वारकऱ्याच्या घरात पैसा कमी असेल पण समाधान राहील ना पोरगी, हे महत्वाचं आहे. आणि लग्न जमीताने माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमीताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. पोरांनी तर टाळ्यात वाजवल्या. लय महत्वाचा मुद्दा आहे. ह्या आईच्या बायकोच्या मध्ये पोराचा इतका हाल होत्यात. आईला बोलवतो बायकोला राग, बायकोला बोलवतो आईला राग. किंवा आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं. मरण का हो चिमणी वणी तोंड झाल्या ते त्याला सांगता येईना, बोलता येईना. मित्राला फोन करायचं ती प्यायला पैसे मागत येते म्हणजे चौक पडून जाम झाले, त्याला सुधरूनच द्या नाही. त्या पोरांना 3 वाक्य सांगतो, आई बी खुशन, बाप बी खुशन, बायको खुशन, मित्र खुश. 3 वाक्य. 1
आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडे पण महत्वाचे. आईला देव माना, पत्नीला सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि घरात एक विचार ठेवा, आणि कुटुंब एक ठेवण्याची 80% ताकद महिला म्हणलं तुमच्यात आहे. तुम्ही जर विचारानं जर उच्च असाल, ज्ञानोबा तुकोबांच्या विचार, महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती तुम्हाला मान्य असतील, तर तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चाला. हे फार महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही खरे मास्टर माइंड आहे, घर फोडायला. जावा जावाने ठरले एक राहायचं, भाऊ मेले तरी व्हायला निघताना का? किती सोपं गणित, काय माती खात्यान काय? जावानीच ठरविलं बहिणी बहिणी सारखं राहायचं, ही कुठं जातात मर राहिलं. त्याच्यामुळे एक राहा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी जण एवढा सप्ताह केला तर तालुक्यात चर्चा सप्ताह करा, तर गुंडेगाव गावाने केला तसा करा. एकीचे पावर. हे गावचं खरे वैभव आहे, संपत्ती. तालुक्यात सुद्धा दबदबा निर्माण होत असतो गावाचा. त्याच्यामुळं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हीच माणसं पुढकन, तीच पुढकन, ह्यांचीच नाव घेतील, त्यांचीच राहिली. तुझे जे वाद आहे तुझे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मावर आणि तुझ्या अगरबत्ती कुठं लावतो र? अरे संकटाची लेवल काय चालू आहे, आपल्या अपेक्षाची लेवल काय, ह्याचं तरी जरा भान ठेवा. आणि मानापानाची, पदाची, प्रतिष्ठेची अपेक्षा न करता आपण ज्ञानोबा तुकोबाराचे लेकर आहोत. या न्यायानं एक तर ही परंपरा अखंड टिकणार आहे. जुन्या माणसाने 30-30 वर्ष सत्य टिकून ठेवले, त्यांचे उपकार आहेत. पण या 30 वर्षाच्या नंतर ही जर परंपरा अखंड अविरतपणे पुढे चालवायची असेल, तर ही धर्माची पालखी तरुण पिढीच्या खांद्यावर. मला आनंद वाटला. काय काय गावात उत्सव असतो पण उत्साह नसतो. तुमच्या गावात उत्सव बी चालून तरुणांचा उत्साह आहे, म्हणून एवढा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो. असे तेजस्वी तरुण कलाकार मुलं या धर्मकार्यासाठी कायेनं वाचेनं मनानं प्राण झोकून देऊन काम करतायत, म्हणून एवढा गोडवा या सप्त्याला निर्माण झालेला आहे. आणि अशीच एक ही आबाधित ठेवा, ही काळाची गरज आहे. वेडवलं त्यामुळं घरात एक विचार ठेवा. महिला मंडळांची संख्या विशेष म्हणून सांगतो. सासूने सोनाला लेक माणूस, सुनेने सासूला आई म्हणा. प्रत्येक सोनाला सांगतो, घरी गेल्या गेल्या सासूबाला आतेबाई म्हणायचं सोडून द्या, डायरेक्ट आई म्हणायचं. आई आई म्हातारी लोकच होणार हो. ती म्हणजे दुसऱ्याचं लेकरानं मला आई म्हणते, तू कशाला चपाती करते? हो की बाजूला मी आहे ना, बसलीच म्हातारी चुली पुढं, सुनबाई टी व्ही पुढं. तिकडे मालिका लागली, तुझ्या तर जीव रंगला जे आम झाली म्हातारी धोरानी, जीव कुठं राहिलं. ही जगलं येड आहे, फक्त गोड बोला, समजून घेण्याची भावना ठेवा. सासाना सांगतो सुनबाईला लेक म्हणा, पण लय म्हाताऱ्या चॅप्टर. म्हाताऱ्याला खतरनाक. एक म्हातारे दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारीच बसायची. कंडक्टरला मोठमोठ काजू बदाम खायला द्यायचे. 22 किलो वजन वाढलं त्याचं, फुकट काजू बदाम खाऊन. 3 महिन्यात कंडक्टर म्हणला, आजीबाई का मला काजू बदाम खायला देतात? म्हातारी म्हणते, कशाचं प्रेम आणि कशाचा जेवाळा बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बिदात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते, पण चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून सगळ्याला तुला देते. त्याने चालू इष्ट उडी टाकली, जाळ झाला म्हणला नोकरीचा, मशी राहतो पण म्हणला म्हातारीची संगत नको. असे माणसं म्हणजे जरा समजून घ्या. आनंदी जीवन जगा, प्रेम द्या, प्रेम घ्या, वाण्यानं गोड बोला. जगायचंच किती दिवस हसून खेळून राहा. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. नाही तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टिकून बसतो, उद्गाताचा वासाच्या नाकात घुसतो. माले गेले बायको म्हणते, उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्या खांदेकरी थांबते का? सावगाने उचलल्या मंडळी म्हणते, चालले का व? चालले नाही, चालवले. त्यांनी लई कुठं नाही केलं, ते सप्त सुद्धा बंद पडायला लागला होता, म्हणून तर देवाने त्याचं बटन दाबलं. चालू नका एक तोरात एक दिवस निघणारे वरात मागं खोबरं चिल्लरीची परात, बारकाली पोरं चिल्लर गोळा करते, जोर जोरात म्हणते रोज अशी मराव रातोरात. काय लोकांना घेऊन नाही. त्याच्यामुळे आपला आनंद आपण घ्या. प्रेमानं, खुन्नस, द्वेष, अंतकरणात मळ, कुणाविषयी तिरस्कार करू नका. आणि सगळ्यांना एक येऊन एक जीवानं राहा. यासाठी आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन असावं. नामाच्या चिंतने वारा वाटा पळती वेगणे. नाम कोण घेत नाही, सगळ्याच घेतात, फळ का मिळत नाही. त्या नामावर निष्ठा किती असावी अभंगाच्या शेवट.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, त्या नामावर निष्ठा इतके असावे. प्रसंग आला तर देवाला प्राणही अर्पण करायला कधी मागं पुढं पाहू नये, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे.